अहिल्यानगरच्या एका भाविकांना विठ्ठल चरणी अर्धा किलोपेक्षा अधिक वजनाच्या सोन्याच्या पादुका दान केल्या। जवळपास 56 लाख रुपये किमतीच्या या पादुका आहेत। पारंपरिक सण काळात देवाच्या चरणावर या पादुका ठेवल्या जाणार आहेत। आषाढी यात्रेच्या सोहळ्याला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी आषाढी एकादशीच्या पहिल्याच दिवशी आज विठ्ठल मंदिर समितीला तब्बल अर्धा किलो सोन्याच्या पादुका दान केलेल्या आहेत एका भाविकाने, नाव न सांगण्याच्या अटीवरती। नेमक्या काय पादुका आहेत, कुठल्या भाविकाने दिल्यात, काय किंमत आहे? अहिल्यानगर येथील एका भाविकाने दिलेले आहे। त्यांनी स्वतःचे नाव न सांगण्याची अट मंदिरे समितीला घातलेली आहे। या पादुका अर्ध्या किलोच्या आहेत। याची किंमत जवळजवळ 56,59,हजार इतकी आहे। ज्या दिवशी आपण देवाला दागिने घालू त्या दिवशी देवाच्या चरणाला या पादुका आपण लावून अभिषेक करू। भाविकांची किती श्री विठ्ठलाच्या चरणावर निष्ठा आहे की आपण दिलेलं दान हे ज्या पादुकांवर माऊली असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, त्यांचे चरण ठेवलेले आहेत, त्याच पादुकेवर आपण सुवर्ण जडित करावं ही त्या भाविकांची इच्छा आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळ, भारत नागने, साम टीव्ही, पंढरपूर। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।